जुन्या भांडणातून उमरचा केला खून, आरोपींची कबुली, तिघांना मिळाली 3 दिवसाची पोलीस कोठडी। नई जिंदगी पाण्याच्या टाकीजवळ घडलेल्या थरारक हत्या प्रकरणाचा उलगडा करत MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली। जुन्या भांडणातून ही हत्या केल्याची कबुली त्या 3 मित्रांनी पोलिसांसमोर दिली। दरम्यान 6 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री 12:15 ते सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान नई जिंदगी परिसरातील 22 वर्षीय तरुण उमर मौलाली बिराजदार याचा अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने डोक्यावर, गालावर आणि हातावर वार करून निर्घुण खून करण्यात आला होता। या प्रकरणी त्याचा भाऊ अबुजर बिराजदार याच्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त M राजकुमार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला। CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्कलकोट रोडवरील BSNL टॉवर जवळ 3 संशयितांना गुन्हे प्रकटीकरण प्रमुख अल्फाज शेख यांच्या पथकाने ताब्यात घेतले। मंसूर अली मोहम्मद नदाब वय वर्ष 22, अहद इक्बाल सय्यद वय वर्ष 22, अविनाश दशरथ चव्हाण वय वर्ष 20 अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। संशयितांची कसून चौकशी केली असता जुन्या भांडणातून ही हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली। मंसूर अली याने धारदार शस्त्राने उमरवर वार केले, तर उर्वरित दोघांनी त्याला पकडून ठेवले होते। पोलिसांनी आरोपीकडून हत्येमध्ये वापरलेली 70,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता पाटील हे करीत आहेत।